GML रागिनीच्या 5व्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत भारतात रोटरीची स्थापना केव्हा झाली आणि आपला डिस्ट्रिक्ट 3030चा जन्म कसा झाला. आशियातील पहिला रोटरी क्लब कलकत्ता येथे स्थापन झाला. त्याची पहिली बैठक 26 सप्टेंबर 1919 रोजी झाली. नवीन क्लब 1 जानेवारी 1920 रोजी चार्टर्ड झाला. त्याचे श्रेय जाते श्री R.J. कोम्स यांना. पहिले 20 सनदी सदस्य हे भारतीय नव्हते. 1921मध्ये S.G. रुद्र यांचा रोटरी क्लबमध्ये समावेश करण्यात आला. ते पहिले भारतीय सनदी सदस्य होते. 1962-63मध्ये पहिले भारतीय सदस्य रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट बनले. ते होते नितीश C. लाहरी आणि रोटरी क्लबचे पहिले भारतीय अध्यक्ष होते AFM अब्दुल अली. आता आपण जाणून घेऊया आपल्या डिस्ट्रिक्ट 3030चा जन्म कधी झाला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट RID 314 मधून रोटरी इंटरनॅशनल मुंबईचे विभाजन झाल्यानंतर RID 303 अस्तित्वात आले. RID 303 द्वारे शिफारस केलेल्या RI बोर्डने अकोल्यातील डॉक्टर बाल पराडकर यांना पहिले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नामांकित केले. 1 वर्षानंतर रोटरी वर्ष 1991-92 पासून सर्व रोटरी आंतरराष्ट्रीय जिल्हे 4 अंकांमध्ये क्रमांकित केले गेले आणि अशा प्रकारे रोटरी डिस्ट्रिक्ट 303 हा 3030 झाला. अधिकृतपणे RID 3030चे पहिले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते रोटेरियन नीलू चौधरी. RID 3030मध्ये सध्या 100 रोटरी क्लब, 57 रोटरॅक्ट क्लब, 525च्या वर इंट्रॅक्ट क्लब, एकूण सदस्य संख्या 5547 आहे. आतापर्यंत RID 3030ने रोटरी फाउंडेशनमध्ये $2.5 दशलक्ष वर योगदान दिलेले आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजिंदर खुराना हे RID 3030चे 35वे गव्हर्नर आहे. एकंदरीत रोटरीला एक लिगसी आणि परंपरा आहे, ती आपण सतत वाढवली आणि जोपासलेली आहे. एक मजेदार गोष्ट, मे 1929मध्ये चार्टर केलेला बॉम्बे क्लब अजूनही दर मंगळवारी दुपारी 1:15 ताजमहाल हॉटेलमध्ये भेटतो. त्याच ठिकाणी त्याच वेळी जेथे संस्थापकांची पहिली भेट झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा GML रागिनी.